नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ज्या महामानवानं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकाना अनुकंपाय आयुष्यभर लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग दिला, सर्वांना स्वतःपन्न सद्गागामी अनागामी निर्वाणाचा साक्षात्कार करण्याचा मार्ग दिला, असे करुणासागर महाकरुणी तथागत सम्यक संबुद्ध या करुणासागरचा सत्य धम्म जो चार आर्य सत्य अष्टांगिक मार्गावर आधारित आहे, हा सत्य धम्म ज्या बोधिसत्वानं म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला, त्या बोधिसत्वाला मी त्रिवार अभिवंदन करतो। माझे गुरु भदंत ज्ञानज्योती यांच्या आचाराला विचाराला गुणांना शिलांना मी त्रिवार अभिवंदन करतो। आणि तुमच्या समोर हा जो पंचमहाभूताचा अग्नि पृथ्वी जल आणि वायू या पंचमहाभूताचा जो पिंड बसलाय, या पिंडाला ज्या मातेनं दूध पाजलं, वडिलांनी लहानाचं मोठं केलं, त्या आई वडिलांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, म्हणून पहिल्यांदा मी माझ्या आई वडिलांना प्रथम वंदन करतो आणि मी माझ्या धम्मदेशनाला सुरुवात करतो। मी जेव्हा आलो टेम्पोमधनं उतरलो तेव्हा मला ही नवी वस्तू दिसली। माझ्या मनामध्ये दोन आनंद निर्माण झाले। एक, साधारण 4 वर्षापूर्वी मी त्या पत्र्याच्या घरामध्ये आलो होतो आणि तिथं धम्मदेशना दिली होती, आणि त्यानंतर मी आज पुन्हा इथं नव्या घरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या स्लॅब मध्ये मी प्रवेश करताना मला खूप आनंद होत होता। पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये एक कथा चालू होती। ती कथा कोणती चालू होती ती आज इथे या ठिकाणी सांगतोय। एकदा काय झालं, महाकरुणी तथागत सम्यक संबुद्ध राजगिरीला थांबले होते आणि एका व्यापाऱ्याने खूप सुंदर असा महाल बांधला होता। तो महाल कशाचा बांधला होता माहिती काही? लाखेचा माल बांधला होता। आता लाखेचा माल कुणालाच माहित नाहीये। पूर्वी काय करायचं माहितीये का? घाणा असायचा, घाणा म्हणजे त्यामध्ये गुळ चुना लाख टाकलं जायचं आणि त्याला घोडे किंवा बैल झुपले जायचे, ते गोल फिरवलं जायचं आणि त्यात पाणी टाकायचे, मग त्याचा खूप चिकट द्रव तयार व्हायचा सिमेंट सारखा, आणि मग त्याच्यामध्ये दगडाचं बांधकाम, त्याला म्हणायचं लाखेचं बांधकाम। त्याला काय म्हणायचे? लाखेचं बांधकाम, कारण ते खूप चिकट असायचं। ते गुळ चुना चुना नंतर नंतर ते लाख कमी झालं, गुळ कमी झाला आणि नुसतं चुनाच राहिला, चुनाने वाळूच राहिली। पण त्याच्या अगोदर त्या 2 वस्तू होत्या, मग त्याची ती घरं बांधली जायची। आणि लाकूड जे वापरलं जायचं ना, शाल वृक्षाचं, साग वृक्षाचं, साग म्हणून एक आहे, शाल वृक्ष आहे, आणि अनेक अशा किमती वस्तू मौल्यवान देवदार अशा लाकडाचं त्यांनी आत्म फर्निचर बनवलं होतं। आणि रेशमी गालिच्छा केल्या होत्या। उषा कशाची केल्या माहिती का? मोरपिसाच्या उषा केल्या होत्या। आणि तावदाने इतकं सुंदर असा महाल बांधला होता। आणि त्याच्या डोक्यात आलं की मी इतका सुंदर महाल बांधलाय, तर या घराची वास्तुशांती केली पाहिजे, घरप्रवेश केला पाहिजे। आणि तो हळूच आपल्या एका मित्राला म्हणाला, अरे मी माझं घर सगळं तयार झालंय, पण मी अजून त्यामध्ये राहायला गेलो नाहीये, मला त्या घरामध्ये गृहप्रवेश करायचा आहे, तरी तू कोणी पूजा करणार कोण आहे का? अरे तुम्हाला काय वेळ आहे रे तू? अरे तथागत आहेत ना आपले राजगिरी बेळवण मध्ये, त्यांना जाऊन आमंत्रण दे ना, त्यांच्या हस्ते पूजा करूया ना। अरे माझ्या लक्षातच नाही की म्हटलं, इथे भगवान बुद्ध इथे या बेळवणामध्ये आहे ते, आणि आपल्या घराच्या पूजेला बोलवायचं माझ्या ध्यानातच नाहीये। आणि मग संध्याकाळ झाली, हातामध्ये दोघं नवरा बायकोनी फुलं घेतली आणि भगवान बुद्धाजवळ गेले आणि म्हणाले, उद्या आमच्या गृहप्रवेशाला तुम्ही या। भगवान बुद्धांनी ती 2 फुलं घेतली आणि म्हणाले, तुमच्या घरी आम्ही आमच्या भिक्षू संघासह, आता कसा भिक्षू संघ आला तसा भिक्षू संघासह तुमच्या घरी आम्ही गृहप्रवेशाला येतो। आणि त्या नवरा बायकोनी रात्रभर जागून नाना प्रकारचा स्वयंपाक केला, अनेक प्रकारची मिठाई केली, अनेक प्रकारच्या भाज्या केल्या, अनेक प्रकारच्या चपात्या पुऱ्या नाही ते सगळ्या नाना प्रकारचा स्वयंपाक केला, अनेक प्रकारच्या खिरी बनवल्या आणि स्वतःच्या हाताने तथागतांना बुद्धांना आणि संघाला वाढल्या। संघ आणि तथागत पोटभर जेवले आणि तथागत
जेवल्यानंतर प्रवचनाला सुरुवात झाली. ते प्रवचन आता मी इथं करतोय. तथागत म्हणाले, राजा, तुझा हा जो महाल बांधला, हा कसा काय बांधला रे, कशासाठी बांधला? तर तो म्हणाला, ऊन पाऊस वारा याच्यासाठी बांधला. नाही राजा. तथागत काय म्हणतात? नाही राजा. ज्याप्रमाणे पक्षी एक एक काडी करून आपल्या पिलाला सुरक्षता मिळावी, आपल्या पिल्याला सुरक्षता मिळावी, त्याला ऊन पाऊस वारा लागू नये, त्याचं संरक्षण व्हावं म्हणून खोपा करतात. करतात का नाही खोपा? तसाच हा खोपा तयार झालाय. आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून एक एक पैसा जमवून इकडून तिकडून सगळं व्याजाने बँकेतनं काढून हा खोपा तयार केला. आणि या खोप्यामध्ये आता कोण? यांची असणारी छोटी छोटी पिल्लं आता हे ऊन पाऊस वारा याच्यापासून सुरक्षित राहतील की नाहीये? यांचं संरक्षण होईल की नाहीये? हा, मग ते म्हणाले, राजा, हे घर जे आहे दगड वाळू सिमेंट लाकूड अनेक वस्तूंनी बनले, हे मेलेलं आहे का जिवंत रे? राजा इकडे तिकडेच बघायला लागला. आता त्याला काही कळच ना. तो म्हणाला, भगवान बुद्धांनी काय प्रश्न विचारलाय? हे घर जिवंत आहे की मेलेलं आहे? आता त्याला काय प्रश्न द्यावा, उत्तर कळ ना. तो म्हणाला, भगवंत तुम्हीच सांगा. तर भगवंत म्हणाले, या दगड वाळू विटामध्ये प्राण नाही आहे, पण याच्यामध्ये प्राण भरावा लागतो. काय भरावा लागतो? म्हणून या घराची कधी गृहप्रवेश म्हणू नका, वास्तुशांती म्हणा नका. या घराला काय म्हणायचं माहिती का? प्राण प्रतिष्ठान. काय म्हणायचं? आता ज्या आज तुम्ही जी पूजा केली ना, या पूजेचं नाव आहे आज प्राण प्रतिष्ठान. या पूजेचं नाव काय? प्राण प्रतिष्ठान. आज या इमारती मला प्राण भरून जायचं आहे. या दगडवाळूमध्ये प्राण असतो का? विटामध्ये प्राण आहे का? या सिमेंटमध्ये प्राण आहे का? नाहीये. पण आज मात्र प्राण भरल्याशिवाय मी इथनं जाणार नाहीये. तर तो प्राण कसा भरायचा भगवान बुद्धांनी तुम्हाला इथं सांगितलेला आहे. तो म्हणाले, राजा, तू या घराला पाया खोदलाच का रे? तो म्हणाला, काय महाराज, पाया खोदल्याची तरी इमारत कशी? मी 2.5 फुटाचा रुंदच्या रुंद, पूर्वी खूप मोठा पाया खोदायचे, आता बारका पाया खोदतात. त्यावेळी वाडा असताना मोठा पाया करणार. मी मोठाच्या मोठा खूप खोलवर असा पाया केलेला आहे. ते म्हणाले, पाया कशाला खोदला रे? भगवान बुद्धांनी त्याला विचारलं, पाया कशाला खोदला तू? तर तो म्हणाला, ही भिंत पाळू नये, ढासळू नये, भेग पडू नये, खूप दिवस टिकावी म्हणून पाया खोदला. भगवान बुद्ध म्हणाले, नाही. भगवान बुद्ध काय म्हणाले? नाही. राजा, या घराचा पाया काय आहे तुला माहित आहे का? काय आहे? शील आहे. या घराचा पाया काय आहे? शील. या घरामध्ये जेवढे आजोबा आजी, त्यांची 5 मुलं 5 सुना नातवंड जोपर्यंत शीलाचं पालन करतात तोपर्यंत हे घर जिवंत आहे, सेन्सिटिव्ह आहे. ज्या दिवशी या घरातल्या एकाही सदस्याने शील तोडलं त्या दिवशी या घराला भेग पडल्याशिवाय ढासळल्याशिवाय कोसळल्याशिवाय राहणार नाहीये. यासाठी या घराचा पाया काय आहे? शील आहे. आता वाटतं या भिंत कधीच कोसळणार नाहीये, कधीच ढासळणार नाहीये, कधीच भेग पडणार नाहीये. पण या घराचा पाया काय आहे? शील आहे. जोपर्यंत तुम्ही शीलाचं आचरण कराल तोपर्यंत कित्येक हजारो वर्ष ही भिंत कधीच ढासळणार नाही, कोसळणार नाही, भेग पडणार नाही, मतभेद होणार नाही. पण ज्या दिवशी शील तुटलं त्या दिवशी या घराला भेग पडली समजायची. हे घर त्या दिवशी ढासळलं समजायचं. हे भिंती पडणार नाहीत, पण ते आतनं पोखरलेलं असेल, ते ढासळलेलं असेल, ते कोसळलेलं असेल. यासाठी शील या घराचा काय आहे? पाया आहे. तो म्हणाला, राजा, तू या घराला भिंती बांधलास का रे? तो म्हणाला, हो. अरे राजा, कशासाठी भिंती बांधलास रे तू? तो म्हणाला, आधारासाठी मी भिंती बांधली. कशासाठी? आधारासाठी. तथागत म्हणाले, नाही. भिंती कशाच्या पाहिजेत माहिती का घरात? विश्वास आणि श्रद्धेच्या पाहिजेत. जोपर्यंत आई वडिलांचा विश्वास मुलावर आहे, मुलाचा विश्वास आई वडिलावर आहे, आई वडिलांचा विश्वास नातवावर आहे, नातवाचा विश्वास पंतूवर आहे, सुनेवर आहे, नातावर आहे, तोपर्यंत हे घर कधीच ढासळणार नाही.
पण ज्या दिवशी या घरातला विश्वास आणि श्रद्धा तुटली, त्या दिवशी या घराला भेग पडल्याशिवाय, ढासळल्याशिवाय, कोसळल्याशिवाय हे राहणार नाही. मग प्राण कशाने राहणार आहे? विश्वास आणि श्रद्धा. पण तो विश्वास आणि श्रद्धा कशी पाहिजे? अटूट, न तुटणारी, आढळ न ढळणारी. बघा, श्रद्धा कशी पाहिजे? अटूट आणि आढळ, न तुटणारी आणि न ढासळणारी. अशी श्रद्धा तुमची एकमेकाच्या एकमेकाप्रती पाहिजे. तेव्हा मात्र हे घर खूप सुंदर दिवस आयुष्यभर टिकणार आहे. राजा म्हणाला, तथागत म्हणले, राजा तू या घराला छत टाकलंस का रे? तो म्हणाला, हो खूप सुंदर छत टाकलंय ना. कशा टाकले राजा छत हे? तो म्हणाला, ऊन पाऊस वारा याच्यामध्ये आत येऊ नये म्हणून. नाही, छत कशासाठी असतं माहितीये का? छत म्हणजे ब्रह्मविहार आहे. काय आहे? ब्रह्मविहार. अनंत मैत्री, अनंत करुणा, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा या 4 विहाराने सजलेलं घर असतं ना, त्याला छत म्हणतात. मला समजा या घरामध्ये खूप माणसं राहतात, 25 माणसं. मग एकमेकाबद्दल जर मैत्री नसेल तर ते घर टिकल का? करुणा नसेल तर टिकल का? दया नसेल तर टिकेल का? सहानुभूती नसेल तर टिकेल का? आपुलकी नसेल तर टिकेल का? मग हे दया, सहानुभूती, आपुलकी या घराचं छत आहे. एकाला काटा मोडला की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. एक उपास असला की सगळ्याला वाटलं पाहिजे तो जेवला नाहीये. एक आजारी असला की वाटलं पाहिजे तो आजारी आहे. आज तरी औषध गोळ्या खाल्ला नाही मी, आज मी ते तो जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी नाही. म्हणजे जोपर्यंत तुमच्यात मैत्री आहे, करुणा आहे, दया आहे, सहानुभूती आहे, एकमेकाबद्दलची आदर आपुलकी आहे, तोपर्यंत हे छत कायमच राहणार आहे. ज्या दिवशी तुमच्यातली मैत्री कमी झाली, सहानुभूती कमी झाली, दया कमी झाली, एकमेकाबद्दलच्या प्रेम कमी झालं, मग मात्र छत असू सुद्धा काही फायदा नाही आहे. ते घर काय असेल? जिवंत नसेल. कारण त्यामध्ये जिवंत आणि मृत्यू मधला पहिल्यांदा फरक सांगतो. जिवंतपणामध्ये सेन्सिटिव्हपणा असतात आणि भावना असतात. काय असतं? भावना असतात आणि सेन्सिटिव्हपणा असतो. आणि मृत्यूमध्ये भावना बी नसतात, त्याला काय सुया घुसवा, काट घुसवा, काय करते का ते? तसं आहे. म्हणजेच हे घर जर जिवंत ठेवायचं असेल तर ह्याच्यामध्ये भावना पाहिजेत, सेन्सिटिव्हपणा पाहिजेत. आणि भावना सेन्सिटिव्हपणा नसेल तर ते घर कसं आहे गुरुजी? मृत आहे. मग यासाठी इथं काय पाहिजे माहितीये का? दया पाहिजे, करुणा पाहिजे, दया पाहिजे, सहानुभूती पाहिजे, मैत्री पाहिजे, परोपकार पाहिजे. हे जेव्हा असेल तेव्हा ते छत आहे. तथागत म्हणाले, राजा तू तुझ्या घरामध्ये किचन रूम बनवलास का रे? तो म्हणाला, हो खूप सुंदर बनवले. 500 लोकांचा स्वयंपाक बनण्यासारखं किचन रूम बनवले. किती लोकांचा? 500 लोकांचं. कशासाठी बनवलेले? माझ्याकडे खूप लोक माणसं येतात, त्या लोकांना जेवण बनवण्यासाठी, त्यांना स्वयंपाक करून घालण्यासाठी. तुझे नाही राजा. भगवान बुद्ध काय म्हणतात? नाही राजा. या घरामध्ये आलेला प्रत्येक मनुष्य बेकर जीवन जोपर्यंत तृप्त होत नाही, समाधान होत नाही, तोपर्यंत ते किचन काहीच कामाचं नाही. इथं आलेला माणूस कसा झाला पाहिजे? समाधान ढेकर देऊन तो तृप्त झाला पाहिजे. आमच्यात मी बऱ्याच ठिकाणी घराला जातोय, काचाची ओटा असतोय, आज स्टीलची चांदीची खूप भांडी असतात. आणि जाताना अर्धा कप चाय करत नाही कोण किचन बघायला तर. ती बाई जाताना शिवाय देत जाईल का? बाबा बरं झालं तुझं किचन चांगलं आहे म्हणत. काय करेल? काय करेल गुरुजी? मग किचन कसं असावं लागतं? तिथं ढेकर तू सुन आहेस, इथं आलेला एकही मनुष्य उपाशी जाता कामा नाहीये. या घरात आलेला एकही मनुष्य उपाशी जाता कामा नाहीये. तो समाधान ढेकर देऊन तृप्त होऊनच बाहेर पडला पाहिजे. इथं सांगायला एक मला खूप आनंद होईल. तुम्हाला सेवा करण्यासाठी 2 वयस्कर माणसं मिळाली आहेत. भगवंत म्हणतात, ज्या घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान केला जातो, किचन मधली शेकलेली पहिली चपाती, त्यातनं तूप काढले, गरम गरम चहा, लवकर लवकर घ्या आजोबा, लवकर लवकर घ्या आजी. ज्या घरामध्ये पहिल्यांदा आज मटण आणले, अजून कुणी खाल्लं नाहीये, पटकन एक खाऱ्या पाण्याची पळी काढली, पटकन याला काढून दिली,
आजोबा पटकन खावा. म्हणजे ज्या घरामध्ये पहिल्यांदा शिजलेलं अन्न जे वडीलधाऱ्या माणसाला देतात ना, तिथं समाधान आणि तृप्ती होते. मला हे सांगत असताना माझ्या आई डोळ्यामध्ये पाणी येतं. मी अनेकांच्या घरी जातोय, अनेक म्हणजे सारा भारत फिरतो मी. तर काय होतं माहितीये का, मी जायच्या अगोदरच त्या पालकांनी सांगून ठेवलेलं असतं त्या मुलाला, आपल्या घरातलं काही सांगायचं नाही बरं का. आई वडिलाला दम देऊन ठेवतात. काय सांगतात, आपल्या घरातलं काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाहीये. आणि मग ती माणसं चोरून आणल्यासारखी अशी म्हातारी एका कोपऱ्यात बसतात. चोरून आणलेल्या म्हातारीसारखी एका कोपऱ्यात बसतात आणि आपलं दुःख कुणाला सांगू शकत नाहीत, कारण मुलांनी दम दिलेला असतो. कुणाला काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाही. मग अशा घरामध्ये समाधान तृप्त असेल काय? कधी समाधान तृप्त नसतंय. तर यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या माणसांची सेवा करा. जोपर्यंत तुम्ही वडीलधाऱ्या माणसांची सेवा करणार नाही तोपर्यंत या घराला काही एक अर्थ नाहीये. तुम्ही कोणाची सेवा करायची आहे? वडीलधाऱ्या माणसांची सेवा करायची आहे. मग पुन्हा तथागतांनी राजाला प्रश्न विचारला, राजा तुझ्या घरामध्ये तू बेडरूम बनवलंच का रे? तो म्हणाला, हो बनवलंय ना. कशासाठी बनवलंच रे तू? तो म्हणाला, मला आराम करता यावा, झोपता यावं, दिवसभराची विश्रांती करता यावी, याच्यासाठी मी हे बेडरूम बनवले. नाही राजा, ज्या बेडरूम मध्ये खूप डनलॉपची गादी आहे, खूप एसी बसवलेला आहे, खूप साऱ्या 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 सुविधा बसवलेल्या त्या, पण त्याच बेडरूम मध्ये झोपणारे जर नवरा बायको एका एका क्षणाला तू तू मी मी करत असेल तर रात्रभर झोप लागेल काय? नाही लागणार. मग तिथं काय पाहिजे? त्या घरामध्ये सुख आणि शांती पाहिजे. काय पाहिजे? सुख आणि शांती पाहिजे. ज्या घरामध्ये सुख आणि शांती नाही आहे त्या घरामध्ये जिवंतपणा नाही. त्या घरामध्ये काय नाहीये? जिवंतपणा नाहीये. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तुमचा बेडरूम किती भारी आहे, किती चांगला आहे, किती गाद्या महत्वाच्या त्या, किती उशा महत्वाच्या त्या, हे काही महत्वाचं नाही. झोपायला पोता असू द्या, उशाला धोंडा असू द्या, झोपायला पोता असू द्या, उशाला धोंडा असू द्या, पण तुमच्या दोघांमध्ये काय नसावं? तुम्ही एकमेकाचं तोंड इकडं तिकडं, तू मी एकमेकाचं भांडण तंटा नसावा. त्या घरामध्ये मात्र काय आहे? सुख आणि शांती आहे. आणि जिथं सुख आणि शांती आहे तिथं जिवंतपणा आहे. आणि ज्या घरामध्ये सुख आणि शांती नाही तिथं ते घर काय आहे? मेलेलं आहे. त्यानंतर भगवान बुद्धाने विचारलं, राजा तुझ्या घरामध्ये बाथरूम आहे का रे? त्याच्या खराब मानलं त्याला घुसळखाना म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? घुसळखाना. तुझ्याकडे घुसळखाना केलाय का? तो म्हणाला, हो केले ना. अरे राजा कशासाठी केलाच रे तू घुसळखाना? तो म्हणाला, अंग धुण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी. नाही राजा. तथागत काय म्हणतात? नाही राजा, तू तुझं वरवरच तरी दररोज अंग धुवून तुझं मळ नीट काढून टाकशील, पण तुझं अंतर्मन कोण साफ करणार रे? तू दिवसातून 4 वेळा हातपाय तोंड धुशील, पण तुझं मन कधी स्वच्छ होणार? यासाठी बाथरूम मध्ये गेल्यानंतर पहिला प्रश्न स्वतःला विचारा, मी माझं शरीर तर स्वच्छ करायला लागलोय, पण मी माझं मन स्वच्छ केलंय का? मन कशाने स्वच्छ केलं जाते? आनापान विद्या, विपश्यना आणि सतीपट्टण ध्यान साधनेने मनाची स्वच्छता केली जाते. मी वरवरची तर सफाई रोज करायला लागलोय, साबण का नाही ते प्रकारचे कॉस्मेटिक, शॅम्पू सगळं लावून करतोय, पण मी मनाची शुद्धता केली का? नाहीये. मग वरवरची शुद्धता करून काय फायदा आहे? मग ते म्हणाले, राजा तुला मनाची शुद्धता करण्यासाठी रोज तुला आनापान करावं लागेल, विपश्यना करावं लागेल, तेव्हाच त्या घरामध्ये जिवंतपणा आहे. नाही तर ते घर मेलेलं आहे. बघा किती गोष्टींनी प्राण भरतो. शिलानी प्राण भरला जातो, विश्वास श्रद्धेने प्राण भरला जातो, मैत्री करुणा दया सहानुभूतीने प्राण भरला जातो, आणि त्याचप्रमाणे कशाने? विपश्यना केल्याने प्राण भरला जातो. आणि ज्या किचन मध्ये समाधान आणि तृप्ती आहे तिथे प्राण भरला जातो, आणि ज्या बेडरूम मध्ये सुख आणि शांती आहे तिथे प्राण भरला जातो. त्यानंतर त्यांनी विचारलं, राजा तुझ्या घरामध्ये हॉल बनवलास का रे तू? तो म्हणाला, बनवलाय ना. कशासाठी बनवलास रे हॉल? तो म्हणाला, माझ्याकडे येणाऱ्या माणसाला चर्चा करता यावी, त्यांच्याशी पाहुणचार करता यावे, त्यांच्याशी गप्पा सप्पा करता याव्यात, याच्यासाठी हे हॉल बनवलेला आहे. नाही राजा, हा हॉल कशाला असावा माहिती आहे का? वडीलधाऱ्या माणसांचा
भविष्यात होणाऱ्या विकासाच्या गेट टुगेदर गप्पा करण्यासाठी, त्यांचा सल्ला मसलत करण्यासाठी या हॉलचा उपयोग करावा. इथे केलं जात नाही तसं ना. काय म्हटलं माहिती का, आता तुमच्या काळात झालेला तर काय चालत नाही आम्हाला. तुमचं काय वय झालंय, आता तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये. आज 99% माणसं आई वडिलाचा सल्लाच घेत नाहीत. ज्या घरामध्ये आई वडिलाचा सल्ला घेतला जात नाही ते घर अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाहीये. ते घर अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाहीये. कारण ज्या घरामध्ये आई वडिलांची किंमत केली जाते, आई वडिलांच्या सल्ल्याने सगळं काय घरातलं काम केलं जातंय, म्हणजे त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या विचाराने, कारण ते स्वतः काही करत नाहीत, पण त्यांचं काय घ्यायचंय, गेट टुगेदर घ्यायचं आहे, सल्ला मसलत करायचा आहे, त्याच्यावर चर्चा विमर्श करायचा आहे. आणि ज्या वेळेला चर्चा विमर्श तुम्ही कराल त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी आल्यापासून मी एकटाच हसतोय मनातल्या मनात. का माहितीये का, माझ्या पाठीमागे एक छोटासा बॉक्स केलाय तिथं. त्याला तिथं तुम्ही काय बसवणार आहे माहितीये का, एक टीव्ही नावाचा एक विषारी डब्बा बसवणार आहे. काय बसवणार आहे, टीव्ही नावाचा एक विषारी डब्बा, जे रोज सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजल्यापर्यंत ते विष पेरत राहणार आहे. काय पेरत राहणार आहे, मनोवाद्याचं विष पेरत राहणार आहे. मला सांगा, या टीव्ही लावल्यावर तुम्ही सकाळच्या 7 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजल्यापर्यंत जगातल्या असलेल्या जवळजवळ 9 लाख भिक्षूंची प्रवचनं लावणार आहात काय, बुद्धवंदना लावणार आहात काय? नाही ना. माझ्या नवऱ्याची बायको कोण दिवसभर बघत बसायची, त्याने 3 केल्या, मग इथं तुम्ही किती करायच्या? म्हणजे ते विष, चोरी कशी करायची, हत्या कशी करायचं, व्यभिचार कसा करायचं, त्याचं ट्रेनिंग त्या ह्याच्यामधनं घ्यायचं. कशामधनं? त्या टीव्ही मधनं घ्यायचं. म्हणून ते विषारी डब्बा आहे. आणि याच्यासाठी अजून हॉलचा उपयोग काय करतात माहितीये का, आज रविवारची सुट्टी, 2 किलो चिकन, पत्ते, दारू पार्टी, याच्यासाठी नाही ना हॉल. हा हॉल याच्यासाठी नाहीये. हा हॉल कशासाठी आहे, घरातल्या असलेल्या माणसाशी सुसंवाद करण्यासाठी आहे. घरातल्या असलेल्या मुलाबाळाशी, पत्नीशी, बहिणीशी, आई वडिलाशी, आपल्या विकासाच्या, समृद्धीच्या. मी कित्येक घरात बघतोय, मी ज्या ज्या घरात जातोय ना, खूप वाईट दुःख आहे आपल्या बौद्ध समाजातलं. आई अशी एखादी माझ्यापाशी येते होती, 2 वर्ष झालं माझं पोरग मला बोलतच नाहीये. वडील म्हणतो 1 वर्षभर झालं मला माझी मुलगी बोलत नाहीये, सून बोलत नाही, नातू माझ्या जवळ येत नाहीत. ते घर जिवंत आहे का? ते घर जिवंत आहे? नाहीये. ते घर मेलेलं आहे. ते घर कसं आहे, मृत घर आहे. मृत घर आहे ते. कारण तिथे भावनाही नाहीत, सेन्सिटिव्हपणा नाहीये. ज्या घरामध्ये भावना नाही, सेन्सिटिव्हपणा नाही, इथं या घरामध्ये मी प्राण भरायला आलोय. तुम्ही काय करा, सुसंवाद करा. त्यांना काहीच देऊ नका, अर्धा पैसा देऊ नका त्यांना. यांना काय वाटतं माहितीये का, त्यांनी माझ्याशी पोटभर बोलावं, माझं सुख दुःख ऐकून घ्यावं. काय अपेक्षा आहे वयस्कर माणसाची? का तुम्हाला लाख 2 लाख पाहिजे? काय पाहिजे? प्रेमाचे 2 मोकळे शब्द, मायेचे, प्रेमाचे मोकळे 2 शब्द. आणि प्रेमाचे, मायाचे मोकळे 2 शब्दच देत नाही कोणी. फुकटचे शब्द देत नाही. जाताना कधी कामावरून म्हणत नाहीये, आई तुझं कालचं रात्री डोकं दुखत आज बरं झालं का, तुझं निम्म डोकं गायब होते, पण तो म्हणतच नाही ना. जाता जाता बायकोलाच बोलते, तुला कोणती चप्पल आणायची होती सांग बर, तुला अजून काय आणायचं आहे. मग मला सांगा, आईचं सुख दुःख न विचारता. बघा, एक माझ्याकडे एक छोटीशी कविता आहे. माता को माता न कहे, माता को माता न कहे, मूर्त को कहता है मैया, और भूल गई जन्मी मैया, और पत्थर से कहता है तुम ही मेरी खवैया. ज्या आईने जन्म दिला, दुधाच्या 18 धारा पाजल्या, तिला कधी आई म्हणून हाक मारायची नाही. आणि दगडाच्या मूर्तीला, लाकडाच्या मूर्तीला, किंवा अन्य बाहेरच्या कोणत्या एखाद्या मूर्तीला, जिवंत किंवा मेलेल्या, तिला मात्र आई म्हणून हाक मारतो. ते घर जिवंत राहील का ग माई? नाही. म्हणून प्राण कसा भरला जातोय, अतिशय अनमोल असे प्रवचन येतं. मी ठरवूनच आलो होतो की आज खूप सुंदर इथं प्रवचन करायचं आणि इथं आपल्याला प्राण भरायचं आहे. मग तथागत म्हणाले, राजा तू तुझ्या घरामध्ये
लाईट लावलीस का रे? तो म्हणाला हो लावली ना. कशाला लावली रे राजा लाईट? तो म्हणाला साऱ्या खोल्यामध्ये उजेड करण्यासाठी. तिथं तर बघा सगळं चकाचकच केलंय. तिथे 10-20 लाईटी लावल्या त्या. आता संध्याकाळी लावलेला तर सगळा उजेडच उजेड आहे ना. नाही ना उजेड. तथागत म्हणतात मी नाही आहे. नाही ना उजेड. मला सांगा, तुमच्यामध्ये अज्ञान आहे, अविद्या आहे, अबोध आहे, मोहमूर्ता आहे, अंधदृष्टी आहे, मिथ्यादृष्टी आहे. एवढ्या खोल्या अंधकाराने खच गच्च भरले आणि वरवरचा उजेड केलाय. काय फायदा आहे? तुमच्यातलं अज्ञान गेलंय का? मग तिथे एक दिवा लावा ना. तुमच्यातली अविद्या गेली का? तिथे एक दिवा लावा ना. तुमच्यातली मिथ्यादृष्टी गेली का? नाही ना. अंधदृष्टी गेली का? नाही ना. मग एक एक दिवा तिथं लावा ना. तिथं दिवा तुम्ही लावत नाहीये. आणि दिवा कुठे लावताय? सगळ्या घराला मला जय भीम वर येतात. काय करायचं? डोंबलाच आहे. त्या जयभीमला काय अर्थ आहे? त्या जयभीमला 100 माळा लावल्या तरी काय फायदा आहे का? दिवा कुठे लावायचंय? आतमध्ये लावायचंय. तुम्ही इथं दिवा लावत नाही, इथला अंधकार नष्ट करत नाहीये. इथलं तुम्ही अंधदृष्टी, मिथ्यादृष्टी, साकार दृष्टी नष्ट करत नाही. आणि अशा हजारो दिवे लावता घरात जगू. सोंग आहे भाऊ, हे ढोंग आहे, पाखंड आहे. दिवा लावायचा आहे ना, तर इथं लावा. अज्ञान दूर करण्याचा दिवा लावा, अविद्या दूर करण्याचा लावा, मिथ्यादृष्टी, साकार दृष्टी, अंधदृष्टी नष्ट करण्याचा दिवा लावा. मग तुमच्या घरातला जगवा. मग तिथं जिवंतपणा आहे. मग काय त्यामध्ये? जिवंतपणा आहे. मग तथागत म्हणाले, राजा तू तुझ्या घराला खिडक्या दारा बसवलेत का रे? तो म्हणाला हो. अरे कशासाठी बसवले तरी खिडक्या दारा? तो म्हणाला हवा आत येण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी. नाही राजा, हे कशासाठी येत नाही खिडक्या दारा? कुशल असेल तेवढं मोठ्या दारातनं आत घ्यायचं. चांगलं काय असेल ते कशातनं घ्यायचं? या मोठ्या दारातनं घ्यायचं. आणि अकुशल जेवढं आहे एक्झॉस्ट या खिडकीतनं बाहेर करायचं. आपल्यातले जेवढे सद्गुण आहेत ना आतमध्ये घ्यायचे, दुर्गुण आहेत ना या खिडकीतनं बाहेर घालवायचे. याच्यासाठी या खिडक्या आणि दारं आहेत. जेव्हा कधी खिडकीतनं बघल ना, स्वतःला एकदा प्रश्न विचारायचा, आज माझे मी दुर्गुण काय बाहेर घालवले का? मग मी जिवंत आहे. खिडकीजवळ किती दिवस उभारला आणि विचारलंच नाहीये माझ्यातला मी दुर्गुण घालवला नाहीये. तुम्ही बेहोशीत आहात ना, अबोध मध्ये आहात ना. आणि बेहोशीत कोण असतं? मड असतं. कोण असतं? मृतच असतं. पण होश मध्ये असलेला मनुष्य, जागरूक असलेला मनुष्य, सजग असलेला मनुष्य तो विचारेल ना, अरे माझ्यात अज्ञान आहे, माझ्यात दुर्गुण आहेत, मला बाहेर काढायचे आहेत. कोण? जिवंत मनुष्यच करेल ना, का मेलेला करेल? मग तो होश पाहिजे, जागरूक पाहिजे, सजग पाहिजे, सावधान पाहिजे. का बेहोशीतला माणूस करेल? अबोध मधला करेल का? नाही करणार. मग यासाठी आपल्याला काय करायचंय? या दार खिडक्या कशा याच्यासाठी? ते म्हणाले, राजा तुझ्या घरामध्ये झाडू आणि टोपलं खराटा आहे का रे? सुपडी आहे काय? तो म्हणाला, काय मी एवढा मोठा राजा, माझ्या घरात कितीतरी झाडू टोपले. कशाला केले तरी राजा तू? घर साफ करण्यासाठी, घराची स्वच्छता करण्यासाठी. नाही राजा. तथागत काय म्हणतात? नाही राजा, तू तुझं घर तरी दिवसभरात ना 2दा-3दा साफ करशील अनेक नोकराकडून, पण तू तुझ्या घरात असलेले कुविचार, कुप्रथा, तुझ्यातले असलेले सारे दुर्गुण तू झाडून बाहेर टाकलेस काय? आणि हे जर तुमच्या रूढी, चाली, परंपरा, प्रथा तू जर बाहेर काढून टाकल्या नसतील तर त्या घर स्वच्छ करण्याला काय अर्थ आहे काय? मग काय करायचे? आपल्यातल्या असलेल्या कुप्रथा, कुचालीरीती, ज्यामुळं आपलं आर्थिक नुकसान होतंय, आपली आर्थिक अधोगती होते, अनेक वाईट सवयी, अनेक वाईट दुर्गुण आहेत, हे आपल्याला काय करायचे? रोजच्या रोज झाडून बाहेर टाकायचे आहेत. ते म्हणाले, राजा तुझ्या घरावर तू जिना केला असेल का रे? तो म्हणाला, हो केलं ना. कशासाठी जिना केला रे? तो म्हणाला, वरती जाण्यासाठी. वरती म्हणजे कुठे रे राजा? गच्चीवर जाण्यासाठी किंवा माळावर जाण्यासाठी. नाही राजा, जिना कशासाठी आहे माहितीये का? तुम्ही आता परत मोजा. 4 टप्पा झाला की 1 टप्पा आहे, 4 पायऱ्या झाल्या की पुन्हा 1 टप्पा आहे. ते काय माहितीये का? 4 आर्य सत्याचा तो टप्पा आहे. कशाचा आहे? 4 आर्य सत्याचा. स्वतःपन्न,
सद्गागामी, अनागामी आणि निर्वाणाकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही घरात असताना जेव्हा जेव्हा कधी जिना चढाल त्यावेळेला म्हणायचं आहे पहिल्या पायरीवर मी 4 आर्य सत्याच्या पहिल्या सत्याचा अभ्यास केला का, दुसऱ्या सत्याचा अभ्यास केला का, तिसऱ्या सत्याचा, मी 4 आर्य सत्याचा अभ्यास केला का, मी स्वतःपन्न झालो का, मी सद्गागामी झालो का, मी अनागामी झालो का, मी आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास केलो का. हा जर अभ्यास केला असेल तर ह्या अभ्यास करताना अनेक शिड्या लागतात. अजून कोणत्या शिड्या लागतात? 10 पारमिता लागतात, 37 बोधांग लागतात, 38 मंगल लागतात, 5 शत्रू, 5 मित्र, 10 संयोजन, 10 बल. एवढ्या शिड्या पार करत 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 तुम्हाला कुठे जायचंय? निर्वाणाकडे जायचंय. कुठे जायचं आई? निर्वाणाकडे जायचंय. मग तुम्ही जर म्हटला मी पापड वाळायला जाते, तुमचा काहीच उपयोग नाही. ते घर जिवंतच नाही ना. मी धुणं वाळू घालायला जाते, ते जिवंतच नाही ना. घर ते जिवंत नाहीये, ते मृत घर आहे. तुम्ही जिन्याचा एक पायरी चढताना सुद्धा तुम्हाला काय वाटलं पाहिजे की मी एक टप्पा चढत आहे. मी 4 आर्य सत्याचा अभ्यास केला का, मी आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास केला का, मी 37 बोधांगाचा, 38 मंगलाचा, 5 शत्रू, 5 मित्र, 10 संयोजन, 10 बल याचा मी अभ्यास केला का. मी स्वतःपर्ण सद्गागामी अनागामीचा एक एक पायरी टप्पा टप्पा परत करत मी निर्वाणाकडे चाललोय का. याच्यासाठी आहे. तथागत म्हणाले राजा तू तुझ्या घराला ओटा केलाच का रे? तो म्हणाला हो खूप सुंदर ओटा बनवलाय ना. त्यावेळेच्या काळामध्ये त्याला ओसरी म्हणायची. काय म्हणायची? ओसरी. राजा तू ही ओसरी कशाला बनवलीस रे? तो म्हणाला बाहेर हवेशीर बसता यावं, थोडस विश्रांती घ्यावी याच्यासाठी. राजा म्हणाला नाही. त्यावेळेला तथागत काय म्हणाले? नाही. ही ओसरी कशासाठी असावी माहितीये का? येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची पाणीपोई असली पाहिजे. पाणीपोई म्हणजे काय माहितीये का? आता आमच्या अरिकेरे साहेबांचं घर आहे, पलीकडे कांबळेचं, इकडे गायकवाडचं आहे. एक दिवशी कांबळेला वाटलं मला आत्महत्या करायला जायचं आहे आणि जाता जाता अरिकेरेचं घर लागलं. तितक्यात माझ्या आईने हाक म्हणली, अरे कांबळे दादा कुठे चाललात? या या पाणी पिऊन जावा. आईने एक ग्लासभर पाणी दिलं त्याला प्यायला आणि लगेच म्हणलं थांबा दादा मी तुम्हाला चहा करते. एक चहा. तेवढं त्याच्या आत्महत्याचा विचार संपला ना. त्याच्या डोक्यात ज्या कार्याला निघाला होता. पण आमच्यात काय करतात माहितीये का? ओसरीवर किंवा ओट्यावर कोणी बसू नये म्हणून त्याच्यावर पाणी टाकलं जातं. धान्य वाळू घातले जाते, कपडे वाळू घातले जातात. मग ते घर जिवंत आहे का? नाही ना माई. ते घर कसं जिवंत असेल गाई? ज्या घरामध्ये जिवंतपणाचं लक्षण काय? त्याला भावना आणि सेन्सिटिव्हपणा पाहिजे. ज्या घरामध्ये भावना नाही, सेन्सिटिव्हपणा नाही आहे ते घर जिवंत नाही आहे. ज्या घरामध्ये जिवंतपणा आहे आणि सेन्सिटिव्हपणा आहे ते घर कसं आहे? जिवंत आहे. पुन्हा राजाला प्रश्न विचारला तथागत, राजा तुझ्या घरात समोर एखादा रस्ता आहे का रे? तर तो म्हणाला आहे ना. मग तथागत म्हणाले तो रस्ता कुठे जातो रे? तो म्हणाला मंडईमध्ये जातो, मार्केटमध्ये जातो, शाळेकडे जातो. तुमचा रस्ता मुलांना शाळेत सोडायला जातो, मार्केटमध्ये जातो, महिलांचा ब्युटी पार्लरला जातो, माहेरला जातो, अजून कुठं कुठं जातो. पण तुमचा एकाचा तर रस्ता बुद्ध विहाराकडे जातोय का? ज्या घराचा रस्ता बुद्ध विहाराकडे जात नाही ते घर जिवंत नाही. ते घर काय? मृत आहे, डेड आहे. कारण तिथं भावना नाही, सेन्सिटिव्हपणा नाहीये. तुमचं चिकनच्या दुकानला जायला होतो रस्ता, पण तो रस्ता कुठे गेला पाहिजे आई? बुद्ध विहाराकडे गेला पाहिजे. ज्या घराचा रस्ता बुद्ध विहाराकडे जातोय तेच घर फक्त जिवंत आहे. ज्या घराचा रस्ता बुद्ध विहाराकडे जात नाही ते घर जिवंत नाही. पुन्हा म्हणाले त्या रस्त्याला कुठला तरी एखादा हाम रस्ता असेल ना, दुसरा मोठा रस्ता आहे ना, मग तो रस्ता कुठे घेऊन जातो? तर तो म्हणाला या शहरात त्या शहराला नाही राजा. तो रस्ता ना तुला तथागतांचा शील समाधी प्रज्ञा हा हायवे आहे. कोणता? शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 हायवेवरनं तुला निर्वाणाच्या साक्षात्काराकडे जायचं आहे, निर्वाणाच्या महालाकडे जायचं आहे. याच्यासाठी तो हायवे आहे. मी मगापासून सांगितलं तुम्हाला शील या घराचा पाया आहे. ज्या घरामध्ये शील नाही आहे ते घर भंग पडल्याशिवाय, कोसळल्याशिवाय, ढासळल्याशिवाय राहणार नाही. विश्वास आणि श्रद्धा या घराच्या भिंती आहेत.
जोपर्यंत विश्वास आणि श्रद्धा आहे तोपर्यंत ते घर जिवंत आहे. ज्या घरामध्ये मैत्री, करुणा, दया, सहानुभूती आहे तोपर्यंत ते घर जिवंत आहे. ते त्याचं छत आहे, त्याला ब्रह्मविहार म्हणतात. ज्या घरामध्ये किचन आहे पण त्या किचन मध्ये समाधान, तृप्ती आहे. काय आहे? समाधान, तृप्ती आहे. ढेकर देईपर्यंत तो त्याला कुणाला उपाशी पाठवत नाहीये, तेव्हाच ते किचन जिवंत आहे. ज्या बेडरूम मध्ये सुख आणि शांती आहे, तुमच्या किती गाद्या उशा किती चांगल्या असू द्या, त्याला काही किंमत नाहीये. हातऱ्याला पोता आणि उशाला धोंडा असू द्या, पण तुमचं लगेच तू तू मी भांड्याला भांडे टंटन टंटन सारखं नाही वाजायला पाहिजे. त्या घरामध्ये सुख शांती कधी नांदत नाही. तर त्यासाठी काय पाहिजे? जिथं सुख शांती आहे तिथंच जिवंतपणा आहे. आणि ज्या घरामध्ये हॉल आहे त्या हॉलमध्ये जिथं वरिष्ठांना सन्मान दिला जातोय, मान सन्मान केला जातोय, त्यांची इज्जत केली जाते, त्यांच्या गेट टुगेदर केलं जाते, त्यांच्याशी सल्ला मसलत केलं जाते, त्यांच्या आदर्शाप्रमाणे चाललं जातंय, ते घर जिवंत आहे. ज्या घराच्या शिडीवरनं तुम्ही स्वतःपर्यंत सद्गागामी अनागामी निर्वाणाकडे घेऊन जाता ते घर जिवंत आहे. ज्या घराचा रस्ता विहाराकडे जातो ते घर जिवंत आहे. अशा जवळजवळ तथागतांनी 11 गोष्टी सांगितल्या. लाईटीचाही सांगितलेत. लाईट काय? जोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या अज्ञान, अविद्या, अबोध याच्यासाठी लाईट लावत नाही, त्याच्यासाठी आत प्रकाश करत नाही, तोपर्यंत या बाहेरच्या झगमगण्याचा प्रकाशाचा काही उपयोग नाही आहे. प्रकाश कुठं करायचा आहे? आत करायचा आहे. तर अशा प्रकारे या घरामध्ये आपल्याला सगळ्याला प्राण भरायचा आहे. ही प्राण भरण्याची किमया ही प्रत्येक एकाला करायची आहे, एका सदस्याला नाही करायची. या परिवारात राहणाऱ्या प्रत्येकाला ती जबाबदारीने त्या घरामध्ये प्राण भरायचा आहे. तेव्हाच या घरामध्ये जिवंतपणा राहील. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांची स्वस्थ मुक्ती हो. सब मंगलम. सुखी हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो.